अहंकाराचा संहार. श्री भैरव अवतार. एकदा सर्व देवता आणि ऋषीमुनी एका महान सभेत एकत्र आले होते. चर्चा चालू होती की तिघा महान देवांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सर्वात श्रेष्ठ कोण. ब्रह्मदेव त्यांच्या 4 मुखांनी मोठ्या अभिमानाने म्हणाले, मीच या सृष्टीचा निर्माता आहे, म्हणून मीच सर्वश्रेष्ठ आहे. विष्णूंनी नम्रपणे उत्तर दिले, देवश्रेष्ठ, आपण निर्माता आहात यात शंका नाही, पण मी या सृष्टीचे पालन करतो. पालनाशिवाय निर्मितीचा काय उपयोग. पण ब्रह्मदेवांचा अहंकार कमी झाला नाही. ते पुन्हा गर्वाने बोलले. ब्रह्मदेवांना पूर्वी 5 डोकी होती, ज्यामुळे त्यांचा अहंकार वाढत असे. त्यांनी स्वतःला शिवाहूनही मोठे मानले. सगळे देव आणि ऋषीमुनी आता चिंतेत पडले. ते देवाधिदेव महादेवाच्या आगमनाची वाट पाहू लागले. तेवढ्यात शांत आणि ध्यानस्थ असलेले भगवान शंकर त्या सभेत प्रकट झाले. त्यांची कांती चंद्रासारखी शीतल होती, पण त्यांच्या तिसऱ्या डोळ्यात एक गहन तेज लपलेले होते. त्यांनी येताच ब्रह्मदेवांकडे पाहिले. महादेवा, तू नेहमी ध्यानस्थ असतोस. तुला सृष्टीच्या कारभाराची काय माहिती. असे उद्धटपणे बोलून ब्रह्मदेवांनी शिवाची चेष्टा केली. त्या क्षणी शिवाला राग आला. त्यांचा शांतपणा आता क्रोधात बदलू लागला. शिवाने आपल्या कपाळावर हात ठेवला आणि एका क्षणात एक भयानक रौद्र रूप त्यांच्यातून प्रकट झाले. तो होता भैरव. तो अग्नीच्या ज्वाळांसारखा तेजस्वी, गडद निळ्या रंगाचा आणि हातात त्रिशूल घेतलेला. भैरवाने आपले मोठे डोळे उघडले आणि त्याने गर्जना केली, ज्यामुळे संपूर्ण सभा थरथरली. त्याचे रूप इतके भयानक होते की ब्रह्मदेवांचे गर्व क्षणार्धात पळून गेले. ते भयभीत झाले. अहंकारी बोलणाऱ्या ब्रह्मदेवांना शिक्षा करण्यासाठी भैरवाने आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे 5वे डोके कापले. ते डोके लगेच शिवाची भिक्षा पात्र बनले. ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट झाला. शिवाने भैरवाला आज्ञा केली, तू आता या कपाल डोक्याच्या कवटीसह पृथ्वीवर जा आणि कपाल भिक्षाटन कर, जोपर्यंत तुझे पाप धुतले जात नाही. भैरव आपल्या काळ्या श्वानासोबत डग पृथ्वीकडे निघाले. सर्व देव आणि विष्णूंनी हे दृश्य पाहिले. त्यांनी शिवाला प्रणाम करून ब्रह्मदेवाच्या चुकीसाठी माफी मागितली. त्यांना कळले की शिव केवळ संहारक नाहीत, तर अहंकार नष्ट करणारे महाकाल आहेत. शेवटी भैरवाने काशी, वाराणसी या पवित्र क्षेत्रात प्रवेश केला. तेथे कालभैरव म्हणून ते केवळ पाप नाही, तर काळाचेही नियंत्रण करणारे कोतवाल संरक्षक बनले. त्यामुळेच अहंकाराने बोलण्यापूर्वी नेहमी विचार करावा. भगवान भैरव आपल्याला शिकवतात की सर्वात मोठी शक्ती म्हणजे विनम्रता आणि आपल्या कर्मांची जबाबदारी घेणे. जय भैरव.